सर्वेभ्यः प्राज्ञेभ्यः जिज्ञासुभ्यः मित्रेभ्यः च सादरं नमो नमः। अस्मिन् कोरोना संकटे अपि यूयं सर्वे मिलित्वा पौरोहित्यस्य स्तोत्रवाङ्मयस्य संस्कृतभाषायाः अन्येषाम् उत्तमविषयाणां च अध्ययनं कुरुथ तदर्थम् अहं सर्वेभ्यः अभिनंदनं व्याहरामि। या संकटाच्या दिवसांमध्येही तुम्ही सगळे अत्यंत निष्ठेने पौरोहित्य, संस्कृत भाषा, स्तोत्रवाङ्मय इत्यादी ज्यांच्या आवडीचे जे जे विषय आहेत त्यांचा अभ्यास करताय याबद्दल तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि तुमच्या या वर्गामध्ये वृत्तपरिचयाकरता मला तुम्ही निमंत्रित केलं त्याबद्दल सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। माझा परिचय अगदी थोडक्यात सांगतो। मुंबई विद्यापीठातून MA संस्कृत मी शिकलो। त्याच्या काही काळ आधी जपानी भाषेच्या 3 परीक्षा मी दिलेल्या होत्या आणि त्याखेरीज तमिळ, उर्दू, कन्नडा, मल्याळम, बांगला, गुजराती, तेलुगू, मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्लिश आणि स्पॅनिश अशा वेगवेगळ्या भाषांची मला आवड आहे आणि त्या भाषांचा मी अभ्यास करत असतो। आणि त्यातल्या संस्कृत, तमिळ, उर्दू, कन्नडा आणि जॅपनीज या 5 भाषा मी शिकवतो। पूर्वी 2 वर्षांपूर्वी 1-1.5 वर्षाकरता मी सुरवातीमध्ये संस्कृत अध्यापक म्हणून काही दिवस ती जबाबदारी निभावली। त्यानंतर मात्र आता ऋतुजाताई तिथे आहे आणि ती अत्यंत समर्थपणे ती जबाबदारी खूप उत्तम प्रकारे सांभाळते। खूप चांगले उपक्रम सुरवाणीत ती चालवते। तर ही खूपच आनंदाची आणि सुरवाणी करता एक सौभाग्याची गोष्ट आहे हे मी निश्चितपणे नमूद करीन। आणि निरनिराळ्या विषयांवरची व्याख्यानं लॉकडाऊनच्या काळात तिने आयोजित केलेली आहेत। तर ती देखील एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। तुमचा पौरोहित्य वर्ग आणि आणखी एक कुठला तरी वर्ग असे 2 वर्ग सध्या चालू आहेत आणि त्या दोन्ही वर्गांचे अध्यायी सगळे इथे उपस्थित आहेत एकत्र। ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। वृत्त हा विषय तुम्हापैकी अनेक जणांच्या परिचयाचा असेल। शाळा कॉलेजांमध्ये तुम्ही याआधीच हा विषय कदाचित शिकलेले असाल तर तुम्हाला त्याची आज उजळणी होईल आणि पुनःप्रत्ययाचा आनंद मिळेल। आणि ज्यांनी याआधी हा विषय शिकलेले नाहीत त्यांच्याकरता काहीतरी नवीन शिकायला मिळेल आणि त्याचाही त्यांना अत्यंत आनंद वाटेल अशी मला खात्री आहे। आता बाकी जे कोणी आपल्या लेक्चर मधले सहभागी आहेत त्या सर्वांना मी विनंती करतो की तुमचे मायक्रोफोन तुम्ही आता म्यूटवर ठेवा आणि तुम्हाला जेव्हा काही विचारायचं असेल किंवा बोलायचं असेल तेव्हा अनम्यूट करायला हरकत नाही। मी तुमच्यासोबत माझ्या कम्प्युटरची स्क्रीन शेअर करतो आणि त्या स्क्रीनवर वृत्त परिचय असं दिसेल तुम्हाला। ते जर नसलं दिसत तरच फक्त तुम्ही मला सांगा, नाहीतर तुम्हाला ते दिसेल असं। वृत्त परिचय सौरभ पोंद्रे असं तुम्हाला स्क्रीनवर दिसेल। हा, दिसतंय का? होय होय दिसतंय। आता पुढची स्क्रीन दिसते? नाही। वृत्त म्हणजे काय? नाही दिसत आहे? नाही। अजूनही तीच स्क्रीन दिसते का? नाही, आता दिसत होती पण गेली. बरं।
हा आता आता पुन्हा ती पिवळी स्क्रीन दिसते. येस येस हो हो. आणि आता पुढची पण दिसते. हो आता दिसते बरोबर. हा. तर वृत्त म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. मी एक 3-4 वाक्य बोलतो तुमच्याशी आधी. माझं नाव सौरभ आहे. मी ठाण्यात राहतो. मी संस्कृत भाषेचा अभ्यास करतो. मला वेगवेगळ्या भाषा शिकायची खूप आवड आहे. अशी मी आता 4 वाक्य तुमच्याशी बोललो. तर प्रत्येक वाक्यामध्ये शब्दसंख्या वेगळी होती आणि प्रत्येक शब्दाच्या अंतर्गत अक्षरांची देखील संख्या वेगवेगळी होती. त्यामुळे प्रत्येक वाक्य संपवण्याकरता लागणारा काळ वेगवेगळा होता आणि प्रत्येक वाक्यात आपण वेगवेगळ्या शब्दावर जोर दिला. त्यामुळे या वाक्यांचं वजन वेगवेगळं झालं. आता आणखीन काही 4 ओळी मी तुम्हाला ऐकवतो आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही सांगा मला. तुझे स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो. तुझाच गुण कीर्तन ध्वनी सुरम्य कानी पडो. स्वदेश हित रक्षणा विण दुजी कथा नावडो. तुझ्या समही आमुची तनुही देशकारी पडो. या ज्या 4 नंतरच्या ओळी मी आता तुम्हाला ऐकवल्या त्याबद्दल तुम्हाला काय काय वाटतंय हे तुम्ही अनम्यूट करून सांगितलं तरी चालेल. आधीची 4 वाक्य आणि नंतरची 4 वाक्य यांच्यात काय फरक वाटला, तुम्हाला ऐकताना काय फरक वाटला ते सांगू शकता तुम्ही. जे तुम्ही सेकंड टाइम जे म्हटलं त्याच्यामध्ये गोडवा होता. ओके. म्हणजे आधीचं काही गोड नव्हतं, ते फारच कडू होतं. कडू नाही शब्दामध्ये ते गोडवा होता तो खूप छान होता. बरोबर बरोबर. आणि पहिल्या ह्याच्यामध्ये जे शब्द होते ते एकमेकांना असं वेगवेगळी वाक्य वाटत होती. ओके ओके. संबंध एकमेकांशी लागताना असं. हा ओके ओके. म्हणजे नंतरचं जे बोललो त्यात थोडा एक सलगपणा होता. बरं बरं. ओके. आणि कोणाला काही सांगावंसं वाटतंय आधीच काही तुम्हाला फरक? सगळ्या वाक्यांची लांबी सेम होती. अच्छा बर. लांबी सेम होती. ओके ओके. हा. आणखी कोणतरी बोलत होतं एक. मीच म्हणत होते पहिलं गद्य वाटत होतं आणि दुसरं काव्य वाटत होतं. ही तर मोठीच गोष्ट सांगितली. अगदी बरोबर आहे. पण ती गोष्ट की पहिलं जे होतं ते गद्य होतं आणि नंतरचं जे होतं ते काव्य किंवा पद्य म्हणतो तसं होतं. हे अगदी बरोबर आहे आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे. पण ते तसं का होतं याची कारणं आधीच्या दोघांनी जो अभिप्राय सांगितला त्यात दडलेली आहेत. की पहिल्या 4 वाक्यांमध्ये सलगपणा तितकासा नव्हता, नंतरच्या 4 वाक्यांमध्ये सलगपणा होता. आणि पहिल्या 4 वाक्यांमध्ये लांबी काही कमी जास्त होती, नंतरचे जे 4 वाक्य होती त्यात लांबी एकसारखी होती. तर ती लांबी एकसारखी होती त्याचं खूप मोठं कारण आहे ते म्हणजे प्रत्येक ओळीत अक्षरांची संख्या तितकीच होती. आणि नुसती अक्षरांची संख्या नाही तर त्या अक्षरांचा लघु गुरु क्रम म्हणजे ज्याला लगक्रम किंवा लगाक्रम असं काव्यातले लोक म्हणतात तो एकसारखा होता. म्हणजे प्रत्येक ओळीचं समजा पहिलं अक्षर लघु असेल म्हणजे पहिल्या ओळीचं पहिलं अक्षर लघु असेल तर चौथ्या ओळीचं देखील पहिलं लघु. मग पहिल्या ओळीचं 5वं गुरु असेल तर सगळ्यात उरलेल्या 4ही म्हणजे उरलेल्या 3 ओळींचं देखील 5वं गुरु असा तो त्याचा एक आकृतीबंध होता. तर यावरनं आपल्याला एक थोडंसं लक्षात आलं असेल की वृत्त म्हणजे काव्याच्या ओळीतील मात्रांच्या विशिष्ट क्रमामुळे बनणारा एक लयदार आकृतीबंध. त्या काव्याचं एक स्ट्रक्चर तयार होतं, त्याचा एक आकृतीबंध निर्माण होतो. आणि तो आकृतीबंध कशामुळे निर्माण होतो तर त्या मात्रांच्या विशिष्ट क्रमामुळे निर्माण होतो. आणि त्या आकृतीबंधाचा निर्माण होण्याचा परिणाम असा होतो की त्याला एक लय येते, ते एका अशा विशिष्ट लयीत म्हणता येतं. मी पुन्हा म्हणून दाखवतो म्हणजे ती लय तुम्हाला देखील येईल. आणि तुम्हाला ते आपण एखादं गाणं ऐकलं की आपण असं बोटांनी टिचक्या वाजवायला सुरुवात करतो तर तसं, किंवा आपण
आपल्या पायानी एक ठेका धरायला सुरू करतो. ते तुम्हाला आता जाणवेल. तुझे स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो, तुझाच गुण कीर्तन ध्वनी सुरम्य कानी पडो, स्वदेश हित रक्षणा विण तुझी कथा नावडो, तुझ्या समही आमुची तनुही देशकारी पडो. म्हणजे याला एक आपल्याला लय मिळाली. आपण पायाने त्याच्यावर ताल धरू शकतो एक प्रकारचा. असं एक त्याच्यात एक वेगळं वजन आलं त्या वाक्यात. तर ते वजन येण्याचं कारण म्हणजे त्या ओळींचं वृत्त. तर हे जे वृत्त आहे याला संस्कृतामध्ये वृत्तम किंवा छंद असं म्हणतात. मराठीत छंद याचा जो अर्थ आहे म्हणजे मला गायन शिकण्याचा छंद आहे, हॉबी हा जो अर्थ आहे तो देखील आहे संस्कृतात अर्थ. छंद म्हणजे आवड हा अर्थ देखील आहे. पण काव्यशास्त्र किंवा कवितांचा जो अभ्यास करतात त्याच्यात जर छंद असा शब्द वापरला तर त्याचा अर्थ त्या कवितेचं वृत्त असा होतो. तर ही वृत्त मुळातून संस्कृतातनं आली. म्हणजे प्राचीन काळात संस्कृतात या वृत्तांचा विकास झाला आणि त्या संस्कृत भाषेतून ती वृत्त इतर भाषांमध्ये आली. म्हणजेच संस्कृत काव्याच्या आकृतिबंधावर आधारित इतर भाषांमध्येही काव्यरचना व्हायला लागली आणि संस्कृतातनं अशी मंदाक्रांता, भुजंग प्रयातम, शार्दूल विक्रीडितम अशी वृत्त इतर भाषांमध्येही आली. आणि त्यानंतर जसजशा इतर भाषा विकसित होत गेल्या तसतसं आणखी वेगवेगळ्या प्रकारची काव्य इतर भाषांमध्ये रचली जाऊ लागली आणि मग आणखीन संस्कृतात नसलेली देखील नवनवीन वृत्त वेगवेगळ्या भाषांमध्ये विकसित झाली. त्याचं एक उदाहरण म्हणजे मराठीतली ओवी. बरोबर. आता विश्वात्मके देवे, येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे, पसाय दान हे. हा ओवीचा आकृतिबंध आहे. याच्या पहिल्या 3 चरणात शक्यतो 8 अक्षर असतात. कमी सुद्धा असतात, कधी कधी जास्तही असतात, पण एक ढोबळमानाने 8 अक्षरं असतात आणि शेवटचं चरण हे 4 किंवा 5 अक्षरांचं असतं. आणि पहिल्या 3 चरणांच्या शेवटी यमक म्हणजे एकसारखा ध्वनी असतो. याला ओवी असं म्हणतात. तर हे मराठी भाषेने विशेषतः निर्माण केलेलं वृत्त आहे. त्यानंतर इतरही भाषांमध्ये ओवीबद्ध रचना झाल्या. कन्नड, तमिळ या भाषांमध्येही वृत्तबद्ध रचना आहेत. किंबहुना मराठीची जी ओवी आहे तशाच सारखं वृत्त तमिळ भाषेत पण आहे. पण तमिळची गंमत अशी आहे की तिथे प्रत्येक चरणाचा पहिला शब्द तिथे यमकात असतो. म्हणजे पहिलं अक्षर जे असतं ते प्रत्येक चरणात एकसारखं असतं. शेवटच्या अक्षराचं तिथे बंधन नसतं. असं एक जनरल आहे त्या ओवीच्या बाबतीत. असा हा वृत्तांचा विकास वेगवेगळ्या भाषांमध्ये होत गेला आणि आज तर मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली अनेक भाषांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची वृत्त आहेत. खूपच निरनिराळ्या प्रकारची वृत्त आहेत आणि खूप त्याचा या विषयाचा पसारा आज प्रचंड वाढलेला आहे. तर महत्वाच्या 2-3 गोष्टी वृत्ताबद्दल लक्षात घ्यायच्या की वृत्त किंवा छंद हे उच्चारावर आधारित असतात, लेखनावर नाही. म्हणजे ते वाक्य लिहिलं कसं जात आहे किंवा तो शब्द लिहितायत कसा यावर ते आधारित नसतं. आपण त्याचा उच्चार कसा करतोय यावर ते आधारित असतं. दुसरं म्हणजे वृत्तामुळे काव्याला सहज गेयता येते. वृत्ताबद्ध काव्य असेल तर ते गायला सोपं जातं. म्हणजे वृत्तबद्ध नसेल तर गाता येतच नाही असं नाहीये, ते देखील गाता येतं. पण वृत्तबद्ध असेल तर पटकन गाता येतं, कारण मुळातच मग त्यात एक लय असतेच आधीपासून. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काव्याकरता वृत्त बंधनकारक नाही, हे मात्र लक्षात ठेवा. की एखादं काव्य वृत्तात नसेलच तर छे ह्याला काय काव्य म्हणणार असं नाक मुरडायचं काही कारण नाही. मुक्त छंद काव्य देखील चांगल्या दर्जाचं निश्चितपणे असू शकतं. शेवटी त्या काव्याची अभिव्यक्ती काय आहे आणि ते काव्य माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतंय की नाही हे महत्वाचं असतं. तर तो जो गुण आहे
तो सगळ्यात महत्वाचा असतो. पण त्याचा विचार आज आपल्याला करायचा नाहीये. आज आपल्याला निश्चितपणे वृत्तबद्ध काव्याचाच विचार करायचा आहे, कारण आपल्याला आज वृत्त थोडक्यात ओळखायला शिकायची आहे. एक लक्षात घ्या की हा खूप मोठा विषय आहे आणि त्याचा पसारा प्रचंड आहे आणि मलाही तो अगदी सगळा विषय संपूर्णपणे समजलेला आहे वगैरे अशातला काही भाग नाहीये, पूर्ण आत्मसात झालाय असं नाहीये. त्यातला अगदी थोडासाच भाग मला येतो आणि तेवढ्याच भागाची मी ओळख तुम्हाला तुमच्या व्यवहारापुरती करून देणार आहे की तुम्ही पौरोहित्य वर्गात किंवा संस्कृत वर्गात किंवा अन्य जे वर्ग सध्या तुम्ही करताय तिथे जर तुमच्या समोर एखादं काव्य आलं, एखादा श्लोक आला तर त्याचं वृत्त ओळखता तुम्हाला येणं हा आजचा आपला उद्देश आहे आणि ते आपण जास्तीत जास्त आजच्या या वर्गात करायचा प्रयत्न करूया. पुढची स्क्रीन तुम्हाला दिसतेय मात्रा लिहिलेली? हो हो दिसते दिसते. ओके. हा, आता ही खरं पीपीटी आहे त्यामुळे हे सगळे शब्द स्क्रीनवर एकत्र येणं अपेक्षित नाहीये, पण मला ते अजून पूर्ण पीपीटी करायला वेळ झालेला नाहीये. त्यामुळे ती पूर्ण झाली की नंतर आपण पुन्हा एकदा वेळ काढू आणि आणखी काही नवीन श्लोक घेऊन त्यांचा आपण असंच लघुगुरुक्रम ओळखून त्यांचं वृत्त ओळखण्याचा आपण असं सराव पुन्हा केव्हा तरी नंतर वेळ मिळेल तेव्हा करू. त्यावेळेला ही पीपीटी आणखीन जास्त प्रगत स्वरूपात मला तुम्हाला दाखवता येईल असा प्रयत्न करेन. तर आपण असं पाहिलं आधीच की वृत्त ही मात्रांच्या क्रमावर अवलंबून असतात. म्हणजे आपल्याला आता मात्रा ओळखणं आवश्यक आहे. तर मात्रा म्हणजे काय? अगदी बेसिक डेफिनेशन सांगायचं, अगदी मात्रेबद्दल सोप्या शब्दात सांगायचं तर एखादं अक्षर उच्चारण्याकरता लागणारा काळ म्हणजे मात्रा. आणि तुम्ही जर संस्कृत शब्दकोशात मात्रा या शब्दाचा अर्थ पाहिला तर तिथे हाच अर्थ दिलेला सापडेल. अन्यही अनेक अर्थ आहेत पण हा प्रमुख अर्थ आहे. मात्रा या शब्दाचाच मुळात अर्थ मोजमाप असा आहे. त्यामुळे भाषेच्या बाबतीत मात्रा म्हणजे काय तर अक्षर उच्चारण्याकरता लागणारा काळ. 1 मात्रा, 2 मात्रा, 3 मात्रा, 4 मात्रा असे ते असू शकतात. पण 1 मात्रा म्हणजे किती? त्याला काही मोजमाप आहे का? तर आपल्या प्राचीन संस्कृत भाषाशास्त्र किंवा व्याकरणात याची एक व्याख्या दिलेली आहे. याचं माप दिलेलं आहे ते असं की डोळ्याची पापणी एकदा लवण्याकरता जो वेळ लागतो तो वेळ म्हणजे 1 मात्रा. The time required for the eyelid to blink once is 1 matra duration. मग त्याच्या दुप्पट म्हणजे द्विमात्रा कालः आणि त्याच्या तिप्पट म्हणजे त्रिमात्रा कालः. मग असं तुम्ही कितीही गुणाकार करत जा आणि तेवढ्या त्या मात्रा वाढत जाते. पण या झाल्या भाषेतल्या सामान्य मात्रा. आता आपण विचार करतोय ती काव्यातली मात्रा. कारण भाषेतल्या सामान्य मात्रेची नावं वेगळी आहेत. सामान्य मात्रेची नावं ह्रस्व, दीर्घ, प्लुत अशी आहेत. ह्रस्व म्हणजे 1 मात्रा काल, दीर्घ म्हणजे 2 मात्रा काल, प्लुत म्हणजे 3 मात्रा काल. मी जर उच्चार केला अ अ अ तर हा जो उच्चार करायला वेळ लागला तो ह्रस्व मात्रेचा काळ. मग मी उच्चार केला हा 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 द्विमात्रा काल आणि प्लुत म्हणजे 3 मात्रा काल. आता प्लुत मात्रा आपल्या संस्कृतात मराठीत सामान्य लेखनात येत नाहीत. पण आपण समजा मी रस्त्यावर उभा आहे आणि माझा मित्र पहिल्या माळ्यावर किंवा दुसऱ्या माळ्यावर राहतोय आणि त्याला मी हाक मारतोय समजा आणि त्याचं नाव सुरेश आहे. तर मी हाक कशी मारणार? सुरेश. तर तो जो मी रेचा उच्चार लांबवला तो 3 मात्रा, 4 मात्रा, 5 मात्रा असा कितीही लांबवता येऊ शकतो. आता कोणतरी काहीतरी बोलत होतं मध्ये. बोलायचंय का? कुणाला काही विचारायचंय मध्ये किंवा काही सांगायचंय का? समीर आपला हा सौरभ. हा आता तू जर चालू ठेव. त्यांचं जर काय डाऊट्स असतील ना तर मग ते लास्टला विचारू दे. शेवटी विचार. हा
ओके. नाही, मध्ये कोणीतरी आवाज केला तर मला वाटतं त्यांना काही अच्छा अच्छा. बोलायचं होतं. चालेल चालेल. ओके. काही शंका प्रश्न असले तर तुम्ही बाजूला एका वहीत लिहून ठेवा आणि शेवटी विचारा. हां हां. ओके. तर ह्रस्व, दीर्घ आणि प्लुत या भाषेतल्या, शक्यतो गद्यातल्या मात्रा असं म्हणूया आपण, पण पद्यातल्या मात्रा इथे मी स्क्रीनवर लिहिल्यात. त्या पद्यात सामान्यतः दोनच प्रकारच्या मात्रा आहेत. आता जे वैदिक मंत्र आहेत, जे तुम्हाला समीर दादा शिकवतायत, काही पौरोहित्याच्या अंतर्गत काही मंत्र येतात त्यातले, तिथे काही मंत्रांच्या उच्चारामध्ये प्लुत मात्रा आणि आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या मात्रा येतात. पण जे संस्कृतचं अभिजात संस्कृत मधलं जे काव्य आहे, म्हणजे भास, कालिदास, भारवी, भर्तृहरी इत्यादी कवींनी ज्या भाषेत साहित्य निर्मिती केली तिला अभिजात संस्कृत असं म्हणतात. आणि अभिजात संस्कृत काव्यामध्ये सामान्यपणे दोनच प्रकारच्या मात्रा येतात, त्या म्हणजे लघु आणि गुरु. तिथे मात्र प्लुत मात्रेचा वापर फारसा झालेला मी बघितलेला नाहीये. असला एखाद्या वेळेस तर सांगता येत नाही आपल्याला, पण खूपच कमी असतो. लघु आणि गुरु एवढ्या दोनच मात्रांचा वापर अभिजात संस्कृत काव्यात होतो. तर या मात्रा लघु मात्रा आणि गुरु मात्रा काव्यातली काय आहे ते स्क्रीनवर मी आता इथे दाखवलेलं आहे की सामान्यपणे ह्रस्व अक्षर म्हणजे लघु मात्रा अ, इ, उ आणि ऋ या 4 अक्षरांच्या ज्या मात्रा आहेत त्या सामान्यतः लघु असतात, पण त्या देखील गुरु होऊ शकतात. त्या कशा त्या आपण गुरुमध्ये लगेच पाहूया. आणि लघुमात्रेचं जे चिन्ह आहे ते इथे स्क्रीनवर असं अक्षराच्या खाली अर्धचंद्र काढून दाखवतात. आता चिन्ह वेगवेगळी सुद्धा काढली जाऊ शकतात. हा, तुम्ही तुमच्या पद्धतीचं नवीन कुठलं तरी चिन्ह काढलं, तुम्ही म्हणाल की मी लघुमात्रेला खाली एक फुली मारतो आणि गुरुमात्रेला खाली काहीतरी शून्य काढतो, हरकत नाही, आपापल्या आवडीनुसार करता येतं. पण शक्यतो जेव्हा काव्याची वृत्त वगैरे अशी लिहून ओळखायची जेव्हा म्हणजे प्रॅक्टिस केली जाते तेव्हा लघुमात्रा दाखवण्याकरता आपण असा अर्धचंद्र वापरतो अक्षराच्या खाली, आणि गुरुमात्रे करता आपण खाली आडवी रेघ देतो. मग लघुमात्रा कोणती? तर ह्रस्व अक्षराची सामान्यपणे लघुमात्रा होते आणि दीर्घ अक्षराची मात्र गुरुमात्राच होते. दीर्घ अक्षराची मात्रा कधीच लघु होऊ शकत नाही. ह्रस्व अक्षराची मात्र सामान्यपणे लघु होते आणि खाली जे आपण चांदणी दाखवून 4 नियम सांगितलेत त्यांच्या बाबतीत ह्रस्व अक्षर देखील गुरुमात्रेचं बनतं. आता दीर्घ अक्षर कोणती? तर आ, ई, उ, ऋ, ए, ऐ, ओ, औ या 8 अक्षरांची मात्रा कायम गुरु असते. आणि आणखीन 4 नियम आहेत की जे त्यांच्या अलीकडच्या अक्षरांच्या मात्रेला गुरु बनवतात. त्यातला पहिला असा की अनुस्वार असलेलं अक्षर, दुसरा असा की विसर्ग असलेलं अक्षर, तिसरं जोडाक्षराच्या आधीचं अक्षर, आणि चौथं म्हणजे हलंत म्हणजे पायमोडक्या व्यंजनाच्या आधीचं अक्षर. आता उजवीकडे आपण काही शब्द लिहिलेत आणि त्यांच्या लघुगुरु मात्रा आपण तिथे चिन्हांकित केलेल्या आहेत. लघुगुरूच्या खुणा आपण तिथे आधीच केलेल्या आहेत. तर आपण ते जरासं बघूया की आपण म्हटलं की ह्रस्व अक्षराची लघु मात्रा असते, ह्रस्व अक्षराची लघु मात्रा असते. तर आपला पहिला शब्द बघा, इति. इतिमध्ये ई पण ह्रस्व आहे, ती पण ह्रस्व आहे, त्यामुळे दोन्ही मात्रा लघु झाल्या. अपि, अ देखील ह्रस्व, पी देखील ह्रस्व, त्यामुळे दोन्ही मात्रा लघु झाल्या. एव, आता ए हा दीर्घ स्वर आहे त्यामुळे त्याची मात्रा गुरु झाली, व ची मात्रा लघु झाली. कृपा, कृपामध्ये जो ऋकार आहे तो ह्रस्व ऋकार असल्यामुळे त्याची मात्रा लघु झाली, पण पा मध्ये आ आल्यामुळे त्याची मात्रा गुरु झाली. दीर्घ अक्षराची मात्रा गुरु झाली. याती,
या दीर्घ अक्षर आलं, गुरु मात्रा झाली, ती ह्रस्व अक्षर लघु मात्रा. आता पुढचा शब्द बघूया आपण, संरचना. तर या गुरुमात्रेतला पहिला आपण जो चांदणीचा नियम लिहिला आहे की अनुस्वार असलेलं अक्षर, तर संवर अनुस्वार आहे, त्यामुळे स मध्ये जरी अ हा ह्रस्व स्वर असला तरी त्याच्यावरचा जो अनुस्वार आहे त्या अनुस्वाराचा उच्चार करण्याकरता म्हणून त्याला थोडासा जास्त कालावधी लागतो आणि म्हणून संची मात्रा गुरु झाली. आता इथे जर दीर्घस्वर असता तर त्याची ऑलरेडी दीर्घच मात्रा झालीच असती, पण दीर्घ नसताना देखील इथला संमधला अ हा ह्रस्व असून देखील त्याच्यावर अनुस्वार आल्यामुळे त्याची मात्रा गुरु झालेली आहे. तसंच पुढचा शब्द दुःख. तर द ला हा ह्रस्व उकार लावलेला आहे, त्यामुळे त्याची मुळातली मात्रा ह्रस्व आहे, पण त्याच्या पुढे विसर्ग आलेला आहे आणि विसर्ग आलेला असल्यामुळे त्या विसर्गाच्या अलीकडचा जो अक्षर आहे त्या अक्षराची मात्रा गुरु होणार, म्हणून दुःखला आपण गुरुचं चिन्ह केलं. पण हा जो ख आहे त्यात अ आहे, त्याची मात्रा मात्र लघु आहे. इथे स्क्रीनवर चुकून गुरुचं चिन्ह पडलेलं आहे. ख ची मात्रा गुरु नाही आहे, ख ची मात्रा लघु आहे. इथे अर्धचंद्र हवा आहे, चुकून इथे आडवी रेघ आलेली आहे. पुढचा शब्द मनः. म ची मात्रा लघु, पण नहच्या पुढे विसर्ग आल्यामुळे नहची मात्रा गुरु. पुढचा शब्द नश्यती. तर हा नियम काय सांगतोय आपल्याला, जोडाक्षराच्या आधीचं अक्षर गुरु बनतं. नश्यतीमध्ये जोडाक्षर दुसऱ्या अक्षरात आहे, त्यामुळे त्याच्या आधीचं जे अक्षर आहे ते गुरु बनतंय आणि या श ला य असं जोडाक्षर आल्यामुळे न ची मात्रा गुरु बनलेली आहे. श मध्ये अ आहे, आता श य आणि अ असं आहे. आता या अ च्या पुढे काही अनुस्वार नाहीये, जोडाक्षर नाहीये, विसर्ग नाहीये, पायमोडकं व्यंजन नाहीये, जोडाक्षर काहीच नाहीये, त्यामुळे हा जो अ आहे त्याची मात्रा गुरु होणार नाही, त्याची मात्रा लघुच राहणार. त्याच्या अलीकडची मात्रा या जोडाक्षरामुळे गुरु झाली, म्हणून मी लिहिलेलं आहे खाली की जोडाक्षराच्या आधीचं अक्षर हे गुरु बनतं. त्यामुळे श ची मात्रा लघु, ती ची मात्रा लघु. तसंच पुढचा शब्द आपण बघूया, रक्षणम. रक्षणम मध्ये र मध्ये खरं म्हणजे अ आहे, म्हणजे ह्रस्व स्वर आहे, पण पुढे क्ष आहे आणि क्ष हे अक्षर क आणि षटकोनातला श यांचं जोडाक्षर असल्यामुळे जोडाक्षराच्या आधीचं जे अक्षर र त्याची मात्रा गुरु झाली. बरं, जोडाक्षराच्या आधीचं अक्षर गुरु का होतं याचं एक लॉजिक आहे आणि ते त्याच्या उच्चारात आहे. बघा, नश्यती, रक्षणम म्हणजे पुढच्या जोडाक्षरातलं जे पहिलं व्यंजन आहे ते त्याच्या आधीच्या अक्षराबरोबर उच्चारलं जातं आणि आधीच्या अक्षरावर एक थोडासा आघात आल्यासारखं होतं, म्हणून ती मात्रा गुरु बनते. आणि न, आता न ला सुद्धा खरं म्हणजे तिथे अकार आहे, पण तरीही त्याची मात्रा गुरु झालेली आहे, कारण त्याच्या पुढे हलंत म आलेला आहे, पाय मोडका म आलेला आहे. आपण सगळ्यात शेवटचा नियम खाली लिहिलेला पाहिला की हलंत व्यंजनाच्या आधीचं अक्षर गुरु मात्रेचं बनतं, म्हणून र हे पुढच्या जोडाक्षरामुळे आणि न हे पुढच्या हलंत व्यंजनामुळे गुरु बनलेले आहेत. पण क्ष मधला जो अ आहे त्या अ च्या पुढे न आहे, म्हणजे पुढे अनुस्वार नाहीये, विसर्ग नाहीये, जोडाक्षर नाहीये, त्यामुळे त्याची मात्रा गुरु बनणार नाही, त्या अ ची आहे तशीच लघु राहते. आणि हलंत व्यंजनाची स्वतंत्र मात्रा नसतेच, कारण त्या हलंत व्यंजनाने आधीच्या मात्रेला गुरु करायचं काम केलेलं असल्यामुळे त्या व्यंजनाची स्वतःची वेगळी मात्रा राहत नाही. पुढचा शब्द जगत. ज ची मात्रा लघु, ग च्या पुढे हलंत त आल्यामुळे ग ची मात्रा गुरु. एवम, ए दीर्घ स्वर त्यामुळे गुरु मात्रा, व ह्रस्व स्वर असला तरी पुढे हलंत म त्यामुळे गुरु मात्रा. कौतुकेन, याच्यात तू एवढं एकच अक्षर ह्रस्व आहे, बाकीच आणि न हे ह्रस्व आहे,
आणि या ऱ्हस्व अक्षरांच्या पुढे हॅलो सौरभ, आवाज येत नाहीये. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आणि उर्वरित शब्दांच्या बघूया. आता वृत्त समजण्याकरता कवितेच्या ओळीचे गण पाडावे लागतात. तर गण म्हणजे काय, तर 3 पूर्ण अक्षरांचा समूह, त्याला गण असं म्हणतात. 3 पूर्ण अक्षरांचा समूह, त्याला गण असं म्हणतात. पूर्ण अक्षर म्हणजे त्यात पायमोडकं अक्षर असेल तर ते मोजलं जात नाही. म्हणजे उदाहरणार्थ मगाशी आपण एक शब्द बघितला जगत असा, तर त्यातला ज आणि ग पूर्ण आहे पण तला पाय मोडलेला होता, त्यामुळे मग त्याच्यात 2च पूर्ण अक्षर धरणार जगत असं. पण दुसरा एखादा शब्द असेल, समजा भक्षयत असा शब्द असेल, तर भक्षय ही 3 अक्षर आहेत आणि त्याच्या पुढचा अर्धा त हा त्या य मध्येच मोजला जाईल. त्यामुळे भक्षयत हा 3 अक्षरांचा एक समूह झाला आणि म्हणून तो गण असा मोजला जाईल. तर आता गण समजून घेण्याकरता एक छोटस सूत्र आहे, ते मात्र तुम्ही तोंडपाठ केलं तर तुम्हाला त्याचा खूप चांगला उपयोग होईल. तर ते सूत्र इथे मी स्क्रीनवर दाखवतोय तुम्हाला. यमा तारा जभान सलघा असं हे सूत्र आहे आणि हे असंच्या असं पाठ करायचं. यमा तारा जभान सलघा असंच्या असं पाठ केलं की तुम्हाला या गणांची नावं कळतील. आता ही नावं म्हणजे काय आहेत, तर आपल्याला 3 अक्षरांचा समूह आहे, बरोबर. म्हणजे 3 अक्षरांमध्ये पहिलं लघु आणि पुढचे 2 गुरु, नंतर मधलं लघु आणि बाजूचे 2 गुरु, शेवटचं लघु आणि अलीकडचे 2 गुरु आणि 3ही लघु असं येऊ शकतं. किंवा पहिलं गुरु आणि पुढचे 2 लघु, मधलं गुरु आणि बाजूचे 2 लघु, शेवटचं गुरु आणि इकडे 2 लघु, किंवा 3ही गुरु. अशी लघु गुरुची 3-3चे ग्रुप म्हटले तर अशी 8 कॉम्बिनेशन आपल्याला मिळतात. पण यातल्या प्रत्येक कॉम्बिनेशनला एक नाव आहे. तर ते नाव काय आहे हे या यमातारा जवान सलगावरनं लक्षात येईल. करायचं असं की पहिलं अक्षर घ्यायचं यातलं आणि पुढची 2 अक्षरं मोजायची. म्हणजे आता यमाता, तर यमाता याचा उच्चार केल्यावर य लघु आणि माता गुरु, त्यामुळे हा पहिला जो गण आहे हा य गण आहे. मग मातारा, मातारा म्हणजे 3ही गुरु झाले, मातारा म्हणजे तो हा गण आहे, मग त्याला म गण म्हणायचं. ताराज म्हणजे पहिले 2 गुरु आणि शेवटचा लघु, ताराज म्हणजे तो ग्रुप आपला इथे आहे, ट गण म्हणतात त्याला. नंतर राजभा, रा गुरु भा गुरु मधला लघु म्हणजे तो इथे ज गणाला नाही. यमातारा राजभा, हा राजभा, काहीतरी गडबड झाली असं वाटतंय पण बघूया आपण. यमातारा जभान सलगा, रा गुरु आहे
ज लघु आहे आणि भा गुरु आहे. मध्य लघु होईल ना ते. हा लघु आहे आणि हा गुरु आहे. बरं. र गण. र गण आहे. हा बरोबर बरोबर आहे. तर ज भा न, ज लघु आणि न लघु, त्यामुळे आणि पलीकडचे लघु आणि मधला गुरु, त्यामुळे तो हा गण आहे इथला ज. त्याच्यानंतर भा न स, भा गुरु आणि पुढचे दोन लघु तो इथे आहे. भ, भा म्हणजे भ. नंतर न स ल, न स ल, तीनही लघु, त्यामुळे तो इथे आला. आणि स ल गा, स ल आणि गा, स. तर माझ्याकडे लाईट आलेत, मी कम्प्युटर चालू करतो. तोपर्यंत आपलं लेक्चर हे चालू राहू. कम्प्युटरवरनं जॉईन झालो की मग इथनं मी सनआउट करेन. तर असे हे 8 गण आहेत. यरत भजस न म. काही जण ह्या गणांना लक्षात ठेवण्याकरता हे असं पण पाठ करतात, यरत न भजस म वगैरे. तसंही लक्षात ठेवतात. किंवा यमातारा लगा, हे सोपं आहे कारण य आणि पुढची 2 अक्षर हे य गणाचं स्ट्रक्चर, मा आणि पुढची 2 अक्षर मा तारा हे म गणाचं स्ट्रक्चर, ताराज हे त गणाचं स्ट्रक्चर. असं लक्षात ठेवायला हे सोपं आहे. त्यामुळे बरेच जण हे अशा पद्धतीने लक्षात ठेवतात. तर ही झाली गणांची नावं. आपण 1-2 मिनिटं थांबूया इथे, कारण माझा कम्प्युटर सुरू झाला आहे. तर कम्प्युटरवर दाखवलं तुम्हाला जास्त चांगलं समजेल. सगळ्यांनी पाहिले य, यमातारा, जभान सलगा हे सूत्र आणि यातनं ते गण कसे समजायचे. आता हे गण वापरून आपण एका ओळीत कोणकोणते गण आहेत ते शोधून काढूया. तर माझ्याकडे ओळ आहे, पंचारतीने भजतो शिवाला. तर सगळ्यात पहिलं यातली अक्षरांची संख्या बघायची. बघा, आपण तोंडाने म्हणताना मोजायची. पंचारतीने भजतो शिवाला म्हणजे 11 अक्षर आहेत या वाक्यामध्ये. तर 3-3चे गट पाडले याचे. तर पंचार हा पहिला गट, तीने भ दुसरा गट, ज तोशी तिसरा गट आणि वाला हा चौथा गट. आणि 11 अक्षर असल्यामुळे पहिले जे 3 गट आहेत त्याच्यात 3-3 अक्षरांचे पूर्ण आपल्याला गट मिळाले, पण चौथ्या गटात 2च अक्षरं राहिली. त्यामुळे पहिले जे 3 गट आहेत ते पूर्ण गण म्हणून ओळखले जातील. आणि उरलेला जो गट आहे त्याच्यात एक्स्ट्रा 1 उरला किंवा 2 उरले जे काही असेल ते. हॅलो शुभांगी ताई, तुमचा माईक म्यूट करा. एक मिनिट. दिसते ती ओळ मगाचीच, पंचारतीने भजतो शिवाला. हो दिसते दिसते दिसते. हा, तर आता आपण मगाच वरती जे गट दिले आधी आपण लघुगुरु बघूया मात्रांचे. पंचार, प मध्ये वरती अनुस्वार आहे त्यामुळे गुरु मात्रा. चा हे दीर्घ अक्षर आहे त्यामुळे गुरु मात्रा. र ह्रस्व अक्षर आहे आणि पुढे अनुस्वार विसर्ग जोडाक्षर काहीच नाहीये त्यामुळे लघु मात्रा. ती ने भ, ती दीर्घ आहे, ने दीर्घ आहे त्यामुळे त्या दोन्हींच्या गुरुमात्रा झाल्या. भ हे ह्रस्व आहे त्यामुळे त्याची लघु मात्रा झाली. ज तोशी
ज मध्ये अ ह्रस्व आहे आणि पुढे अनुस्वार विसर्ग जोडाक्षर हलंत काहीच नाहीये, त्यामुळे लघु. तो हे मुळातच दीर्घ आहे, त्यामुळे गुरु. आणि शी पण लघु. आणि पुढे वाला. आता वाला ही जी अक्षरं उरली ही 2च अक्षर आहेत, त्यामुळे याला आपल्याला गणाचं नाव देता येत नाही. मग काय करतात की त्यातलं जे अक्षर लघु असेल त्याला ल म्हणतात आणि गुरु असेल त्याला ग किंवा गा म्हणतात. तर वाला ही दोन्ही गुरु असल्यामुळे आपण गा गा असं खाली लिहिलंय. त्यामुळे आपल्याला या पंचारतीने भजतो शिवाला याचा जो पॅटर्न मिळाला तो आहे त त ज ग ग, तत ज ग ग असा पॅटर्न मिळाला. आणि असा पॅटर्न ज्या कुठल्या वृत्ताचा असेल ते या ओळीचं वृत्त असं आपल्याला निश्चितपणे ओळखता येतं. इंद्रवज्र आहे का? हा बघ ना, इंद्रवज्र आहे का? हो, स्यादिंद्रवज्रा ततजाज गागा पंचारतीने भजतो शिवाला. बरोबर, इंद्रवज्रा वृत्त आहे. कारण इंद्रवज्रामध्ये 11 अक्षर असतात आणि ततज गागा किंवा ततज गग अशी त्याची लक्षणं असतात. म्हणजे हे त्याचं लक्षण आहे. चाल कशी असेल याची? पंचारतीने भजतो शिवाला अशी. ओके. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्याची ही चाल आहे. आता पुढच्या स्क्रीनवर मी पटकन तुम्हाला काही महत्वाची वृत्त जी प्रसिद्ध आहेत आणि बरेचसे श्लोक किंवा स्तोत्रांमधल्या बऱ्याचशा रचना ह्या बहुधा या वृत्तांमध्ये असतात. अर्थात ह्याच्याखेरीज वृत्त नसतातच असं नाही, भरपूर आहेत वृत्त. संस्कृत साहित्यात जवळजवळ 124 वृत्त आहेत. त्याखेरीज मराठी हिंदीमध्ये आणखीन 30-40 आहेत. सगळे मिळून 200-250 वृत्त आहेत. आपल्याला आयुष्य पुरेल एवढा अभ्यास करायला भरपूर मटेरियल उपलब्ध आहे. पण आपल्याकडे आता फक्त 1 तास आणि अजून 5-10 मिनिटं वाढवून मिळाली तर त्यामुळे तेवढ्या वेळात आपण एवढंच करायचं. सांगायचा मुद्दा असा की प्रमुख संस्कृत साहित्य जे आहे, जे प्रसिद्ध आहेत, जी स्तोत्र प्रसिद्ध आहेत आणि आपण जी नेहमी म्हणतो, ऐकायला येतात वेगवेगळ्या ठिकाणी, त्यामध्ये आपल्याला ही वृत्त जास्तीत जास्त प्रमाणात दिसतात. त्याखेरीज इतर जे काव्य आहे, कालिदासाचं म्हणा, भासाचं म्हणा, बाणभट्टाचं म्हणा, भारवीचं म्हणा, त्यांनी जे काही काव्य रचलेलं आहे किंवा त्यांच्या नाटकांमध्ये जे श्लोक रचलेले आहेत ते सगळे बहुतांशी या वृत्तांमध्ये असतात. याच्या पलीकडचेही असतात, पण जास्तीत जास्त श्लोक हे या वृत्तांमध्ये असतात आणि म्हणून ही वृत्त आपण आता बघणार आहोत. तर इथे या स्क्रीनवर काय केलेलं आहे की पहिलं वृत्ताचं नाव दिलेलं आहे, त्याच्यानंतर त्याच वृत्तात रचलेली एक लक्षात ठेवण्यासारखी ओळ दिलेली आहे आणि त्याच्यानंतर त्या वृत्तातल्या गणांचं जे कॉम्बिनेशन आहे ते दिलेलं आहे आणि पुढे एक बेरीज दिलेली आहे. तर ती बेरीज याकरता की त्या वृत्तातल्या अक्षरांची एकूण संख्या ही बेरजेची संख्या आहे, पण त्याच्या आधी जे 2 किंवा 3 आकडे दिलेले आहेत तेवढ्या अक्षरांनंतर ते वृत्त म्हणताना थांबावं लागतं आणि हे जे थांबतात त्याला संस्कृतमध्ये यतिस्थान असं म्हणतात. तर पहिलंच ते वृत्त आपल्याकडे आहे ते आहे इंद्रवज्रा आणि इंद्रवज्राचं अक्षरसंख्या आहे 11 आणि त्यातल्या 5व्या अक्षरानंतर थांबतात, म्हणजे 5व्या अक्षरानंतर यतिस्थान येतं आणि त्याचं लक्षण आहे ततज गग. ते मगाची जी ओळ आपण म्हटली पंचारतीने भजतो शिवाला, ती ही इंद्रवज्रामधलीच होती. तर इंद्रवज्राचं लक्षण कसं गायलं जातं? ही इंद्रवज्रा ततजा जगा घ्या अशी. ततज गग किंवा ततज गगा किंवा ततज गागा असं काहीही म्हटलं तरी चालेल, कारण ग हा गुरु असल्यामुळे त्याला म्हणताना गागा म्हणतात, पण कधी कधी ओळीत गा बसत नसेल तर ग लिहावा लागतो, म्हणून इथे ग आलेला दिसेल तुम्हाला. सो ही इंद्रवज्रा ततजा गगा घ्या अशी इंद्रवज्रा ओळखायची ओळ आहे. म्हणजे ही ओळ पाठ करून ठेवलीत आणि कुठलाही श्लोक जर त्याचं वजन ह्या ओळीसारखंच असेल तर ते इंद्रवज्रा आहे असं समजून जायचं. आणि खात्री करायची असेल तर प्रत्येक ओळीत खात्री करून घ्यायची असेल तर
प्रत्येक ओळी त्या ओळीच्या 3-3 अक्षरांचे गट पाडायचे, मग लघुगुरु त्यांचे मार्क करायचे आणि मग यमातारा जमानाच्या लगाप्रमाणे त्यांचे गणांची नावं घ्यायची आणि मग ततज गग आलं की इंद्रवज्रा. मग दुसरं वृत्त आहे उपेंद्रवज्रा. इंद्रवज्रा आणि उपेंद्रवज्रा यांच्यात एकच छोटासा फरक आहे की उपेंद्रवज्रामधले पहिलं अक्षर जे असतं ते ह्रस्व असतं, म्हणजे पहिली मात्रा ही लघु असते आणि म्हणून त्याचा जो पहिला गण असतो तो तच्या ऐवजी ज गण येतो तिथे आणि त्याचं लक्षण जतज गागा किंवा जतज गग आणि ते म्हणतात कसं उपेंद्रवज्रा जतजा जगा घ्या असं. आणि 5 अक्षरांनंतर पॉज येतो आणि पुढची 6 अक्षर. आता ही ओळ म्हणताना बघा ना, उपेंद्रवज्रा पॉज घेतला आणि मग जतजा जगा घ्या असं म्हटलं आपण. किंवा वरची सुद्धा ही इंद्रवज्रा 5 अक्षर ततजा गगा घ्या आणि 6 अक्षर असं. तसं तिसरं वृत्त हे देखील प्रसिद्ध वृत्त आहे 11 अक्षरांचं. ती पहिल्या 4 अक्षरांच्या नंतर पॉज येतो आणि मग नंतरची 7 अक्षरं एकत्र म्हटली जातात आणि त्याचं जे लक्षण आहे ते मतज गागा किंवा मतज गग. येता जाता शालिनी वृत्त गावे. खूप सोपं आहे हे वृत्त गायला. शालिनी आणि मालिनीची चाल एकसारखीच वाटते रे. हा पण नाहीये. त्याचं कारण अक्षर वृत्त होते ही नंतरची 7 अक्षर एकसारखी आहेत पण पहिली वेगळी आहेत. अच्छा ओके. शालिनीमध्ये ऋतुजाताई, हा बोल. ऋतुजाताई मी 1 मिनिट थांबवतो. मला एक हे अपेक्षित आहे, हे देतायत ती माहिती सखोल आहे याबद्दल वाद नाही, पण सर्वसाधारणपणे आपण जे जे हे म्हणतो म्हणजे उदाहरणार्थ सप्तशतीतला एखादा सप्तशतीतला श्लोक घेतला म्हणजे 1च मिनिट आम्ही श्लोक सांगतो त्यातला. हे ह्या स्क्रीन नंतर आपण ती ऍक्टिव्हिटी करायची आहे. हा मला ते हवं आहे. किंवा आपण महिमना मधला श्लोक घेतला महिमना. हो हो निश्चितपणे. हे कुठलं वृत्त आहे किंवा आपलं मनाचे श्लोक घेतले म्हणा सज्जना भक्ती पंथेची जावे हे कुठलं वृत्त आहे हे मला अपेक्षित आहे सगळ्यांना समजावणं. अगदी अगदी. आपण म्हणजे आता हे संपलं की तिथेच जाणार आहोत लगेच. बर एक अजून 15 मिनिटं आहेत ना आपल्याकडे का नाहीये? ठीक आहे ठीक आहे चालेल. हो चालेल चालेल. हा म्हणजे सगळ्यांनी केलं तर चालेल, आम्ही बसतो, आम्हाला काहीच प्रॉब्लेम हरकत नाही. नाही असं नाही, प्रत्येकाचं शेड्यूल काहीतरी असू शकतं. 4 वाजता कुणाला दुसरं काही असेल तर असं नाही. तुम्ही घ्या चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. इनफॅक्ट मी तरी खूप इंटरेस्ट आहे. ओके ओके थँक्यू. कारण समीर दादा जे सांगतो तेही महत्वाचं आहे आणि ती प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. बर. शालिनी वृत्त येता जाता शालिनी वृत्त गावे हे आहे. 4च्या नंतर येता जाता 4 अक्षर मग पॉज घेतला आणि 7 अक्षरं एकत्र म्हटली. 4 अधिक 7 11. त्यानंतर भुजंग प्रयातम. भुजंग प्रयाता म्हणाया म्हणाया यातलं भुजंग प्रयाता म्हणाया म्हणाया हे प्रत्येक गण हा य गणच आहे. म्हणजे 4 य गणांनीच भुजंग प्रयात बनलेला आहे. त्यामुळे त्याचं हे जे ग्रुपिंग आहे ते असं होतंय. आता पुढचं जे कॅल्क्युलेशन आहे ते थोडं चुकलंय. ते 5 अधिक 6 11 नाही येते, ते 6 अधिक 6 12 यायला पाहिजे. ते चुकीचं पीपीटी मध्ये ते करेक्शन करायला लागणार आहे. भुजंग प्रयाता अशी 6 अक्षरं आणि म्हणाया म्हणाया अशी 6 अक्षरं. नंतर वसंत तिलका. वृत्ती वसंत तिलका भजा जगागा. इथे काय केलंय की त्याचं लक्षणच त्या ओळीमध्ये घालून ठेवलेलं आहे. जसं वरती इंद्रवज्रा उपेंद्रवज्राचं केलंय तसं की तभजा जगागा. इथे 8 अक्षरानंतर पॉज येतो. वृत्ती वसंत तिलका 1 2 3 4 5 6 7 8 तभजा जगागा 8 अधिक 6 14. आता मालिनी वृत्त होते तर ऋतुजाताईला
ते शालिनी आणि मालिनी एकसारखं का वाटतं? कारण मालिनीमध्ये देखील 8 अक्षरानंतर पॉज आहे आणि पुढे 7 आहेत. त्यामुळे त्याची पुढची 7 ही मग शालिनी सारखीच म्हटली जातात. ननमय गणांनी मालिनी वृत्त होते, येता जाता शालिनी वृत्त होते. तर दोन्ही ठिकाणी नंतर 7 अक्षरं येतात पॉज नंतर, म्हणून ते एकसारखं असल्यासारखं वाटतं. पण शालिनीमध्ये आधी 4च असतात, मालिनीमध्ये आधी 8 आहेत. तर पृथ्वी वृत्त जे आहे ते जसा जसय अनलगा चरण वृत्त पृथ्वी म्हणा. ते जे सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला म्हणून दाखवलं, तुझे स्मरण संतत स्फुरण दाई आम्हा घडो. 8 + 9 17. नंतर मंदाक्रांता, मंदाक्रांता सुरस कविता कालिदासी विलासी मभन तत गग असं याचं स्ट्रक्चर आहे. आणि बघा पहिल्या 4 नंतर एक पॉज, नंतरच्या 6 नंतर एक पॉज आणि मग 7. मंदाक्रांता 4 अक्षर, सुरस कविता 6 अक्षर, कालिदासी विलासी 7 अक्षर, अशी टोटल 17. आणि शेवटचं जे आहे त्यात पण एक प्रिंटिंग मिस्टेक आहे. 12 + 7 19 चूक पाहिजे, तिथे चुकून 17 पडलेलं आहे. शार्दूल विक्रीडितम हे तर सगळ्यात प्रसिद्ध वृत्त आहे. आपण लग्नामध्ये ज्या सुरुवातीला मंगलाष्टका म्हणतो, स्वस्ति श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धिदम, इथपासून ते जेवढ्या मंगलाष्टका प्राचीन काळापासून म्हणण्याची पद्धत आहे त्या सगळ्या शार्दूल विक्रीडितात असतात. पण शेवटचे जे 2-3 श्लोक आहेत, यावत वीची तरंगान वहती सुर नदी, किंवा आणखीन शेवटचं जे म्हटलं जातं ती मात्र वेगळ्या वृत्तात आहेत, ती शार्दूल विक्रीडितात नाहीयेत. पण बाकी जे सगळे श्लोक आहेत ते शार्दूल विक्रीडितात असतात. किंवा जे प्रसिद्ध श्लोक आहेत, रामो राजमणी सदा विजयते, त्यानंतर याकुंदेंदु तुषारहार धवला, त्यानंतर कस्तुरी तिलकम ललाट पटले, आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक. ही सगळी 19 अक्षरांची असतात. ही सगळी बहुधा शार्दूल विक्रीडितात असतात, हे लक्षात ठेवायचं. आता समीर दादांनी जो मुख्य प्रश्न उपस्थित केला आहे की आपल्या समोर एक श्लोक आहे तर त्याचं वृत्त ओळखायचं कसं, तर मी समीर दादाला विनंती करीन की तू एखादा श्लोक दे मला आणि मग आपण आता त्या श्लोकाचं वृत्त ओरली इथे ओळखूया. ओके, आता सप्तशतीतला एखादा श्लोक आपण म्हणूया. सावर्णी सूर्यतनयो यो मनो कथ्यतेष्टमः निशामय तदुत्पत्तिं विस्तरात गदतो मम. आता हा एक श्लोक झाला. यातलं फक्त पहिलं चरण आता म्हणतो. सावर्णी सूर्यतनयो, एवढंच. यो मनो कथा, सावर्णी सूर्यतनयो. आता मला असं वाटतं, अंदाज आहे, मी पूर्ण सप्तशतीचा अभ्यास केलेला नाही, पण बहुधा अख्खी सप्तशती ही अनुष्टुप छंदात आहे. अनुष्टुपात आहे. एक 4था अध्याय आणि 11वा अध्यायातले काही श्लोक वगळले तर बाकी संपूर्णपणे अनुष्टुप छंदामध्ये आहे. हो, अनुष्टुभ हा त्या मानाने सोपा आहे, कारण अनुष्टुभाचं जे वृत्त आहे ते या प्रकारचं नाहीये. तिथे अशा लघुगुरु मात्रा मोजल्या जात नाहीत. अनुष्टुभात काय असतं की प्रत्येक चरणामध्ये 8 अक्षरं आली पाहिजेत, असा पहिला नियम आहे. आणि दुसरा नियम, अनुष्टुभाचं लक्षण असं सांगतात की श्लोके षष्ठम गुरुज्ञेयम सर्वत्र लघु पंचमम. म्हणजे अनुष्टुभ श्लोकामध्ये जे प्रत्येक चरणातलं 6वं अक्षर कंपल्सरी गुरु असलं पाहिजे आणि 5वं अक्षर हे लघु असलं पाहिजे. आणि त्याखेरीज 4थं अक्षर हे पहिल्या आणि 3ऱ्या चरणात गुरु असतं आणि 2ऱ्या आणि 4थ्या चरणात लघु असतं. असा एक सामान्य प्रकार आहे अनुष्टुभाचा. पण आणखी अनेक प्रकार आहेत. सामान्यतः आपण जे छोटे छोटे श्लोक म्हणतो, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, किंवा गणपती स्तोत्र आहे, संकटनाशन गणेश स्तोत्र, प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम.
हा बरोबर. ही जी छोट्या छोट्या श्लोकांची स्तोत्र आहेत ही बहुधा सगळी अनुष्टुभात असतात. आपल्याला जर 8 अक्षरांचं एक एक चरण आणि असे 4 चरण सापडले तर शक्यतो ते अनुष्टुभातच असतात. वेगळ्या ह्याच्यामध्ये असलेली स्तोत्र त्या मानाने कमी आहेत. अजिबात नाही असं मी म्हणणार नाही, पण त्या मानाने कमी आहेत कारण ती म्हणायला तेवढी अवघड जातात. आता सप्तशतीतलंच एक 4थ्या अध्यायातलं एक मी म्हणतो. शक्रादय सुरगणा निहते तीर्ये तस्मिन् दुरात्मनि सुरारिबले च देव्या तान्तुष्टुवुः प्रणति नम्र शिरोधरांसा वाचे प्रहर्ष कुलकोत्कमचारुदेहाः. फक्त एकच पहिलं चरण म्हण याचं फक्त. शक्रादय सुरगणा निहतेति वीर्ये. शक्रादय सुरगणा निहतेति वीर्ये. वीर्ये ओके. निहतेति वीर्ये. बर, आता आपण याच्या मात्रा मोजूया चक्क. शक्रादय सुरगणा निहतेति वीर्ये. आता मी काय करतो, हा श्लोक मी स्क्रीनवर लिहितो चक्क, म्हणजे तुम्हाला ते गण कसे मी पाडतो ते दिसेल स्क्रीनवर. आणि मी 3-3चे ग्रुप करूनच लिहितो. शक्रादय सुरगणा. शक्रादय सुरगणा. शक्रादय सुरगणा. सुरगणा निहतेति वीर्ये. निहतेति वीर्ये. बरोबर. शक्रादय सर्व सुरगणा निहतेति वीर्ये. बरोबर. पण आता आपल्याला याचे उच्चारानुसार गण पाडायचे असल्यामुळे मी 3-3 अक्षरांचे ग्रुप्स वेगळे करून लिहिले. आता मी उच्चार करायला लागल्यावर त्यातला एक शब्द दुसरा शब्द वेगळा असं करणार नाही. दिसतंय ना स्क्रीनवर ते मी लिहिलेलं? हो, तू लिहिलेलं दिसतंय, पण ते वीर्ये नाही झालंय. नाहीये कारण जे वर्ण आहे तो एक तर 8 अक्षर नाहीत त्यात ना याच्यात, त्यामुळे अनुष्टुभात नाही. हा इथे आपलं अक्षरसंख्याच बदलली ना. अक्षरसंख्या इथे आता 14 झालेली आहे. हा अनुष्टुभ नाही, हे 14 अक्षरांचा जो कुठला असेल तो. आता आपण याचं लघुगुरु करून बघूया जगाकडे. तर याचे लघुगुरु करण्याकरता मी जरा वेगळा रंग वापरतो, वेगळं दिसेल. तर आता श मध्ये ह्रस्व अ आहे, पण पुढे जोडाक्षर आहे, त्यामुळे हे गुरु झालं. क्रा हे मुळातच दीर्घ आहे, त्यामुळे गुरु आहे. द च्या पुढे जोडाक्षर अनुस्वार विसर्ग नाही, त्यामुळे द लघु झाला. य च्या पुढे विसर्ग असल्यामुळे गुरु झालं. सु आणि र हे लघु झाले. ग लघु आहे. ना मुळातच गुरु आहे. नि लघु आहे. मला हे वृत्त ऑलरेडी कळलेलं आहे बरं का त्या म्हणण्यातनच, पण तुमच्याकरता मी हे करून दाखवतोय. कारण ज्यांना ते पाठ होतात लक्षणं ते पटकन लगेच मॅच करून म्हणतात. वी दीर्घ असल्यामुळे गुरु. आता शेवटची अक्षर 2च आहेत, त्यामुळे त्याला आपल्याला ग ग असंच म्हणावं लागेल. त्याला म्हणजे गुरु गुरुच मार्क करायची ती, त्यांना ग ग असं म्हणायचं. कारण 2 अक्षरच असल्यामुळे तिथे पूर्ण गण मिळणारच नाही आपल्याला. गण हे फक्त आपल्याला 9 अक्षरांचे श्लोक किंवा 12 किंवा 15 किंवा 18 अशाच ठिकाणी गण मिळणार.
आता आपल्याला गण कुठला तो ओळखायचा आहे. तर गुरु गुरु लघु म्हणजे ताराज म्हणजे हा त गण आहे. हे गुरु लघु लघु म्हणजे भानस म्हणजे हा भ गण आहे. हा ज गण आहे कारण ज भा न हा ज गण आहे. आणि नाही हा ती पण मी चुकीचा मार्क केला. एक मिनिट माझी चूक झाली. ती चुकीचा मार्क केला. तीला पण आपण लघु मार्क करायला पाहिजे कारण ती ह्या ह्रस्व अक्षर आहे आणि त्याच्या पुढे अनुस्वार किंवा विसर्ग वगैरे काही नाहीये किंवा जोडाक्षरही नाही त्यामुळे ते लघु आहे. तीचा पण हा ज गण आहे. आणि पुढे ग ग आपल्याला मिळेल. आता त भ ज ज ग ग त भ ज ज ग ग हे कशाचं लक्षण आहे तर वसंत तिलकाचं आहे. त भ जा ज गा गा वृत्ती वसंत तिलकात भजा ज गा गा शक्रादय सुरगणा निहते ती वीर्ये. हे वसंत तिलका आहे. आता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की जे प्राचीन कवी आहेत त्या कवींचं त्यांचं म्हणजे काव्यरचनेतलं त्यांचं नैपुण्य इतकं जबरदस्त होतं की त्यांचं वाङ्मय एकत्र केलं तर एखाद दुसरा श्लोक सापडतो जिथे 4 ओळींमध्ये दुसरी आणि चौथी वेगळी असते किंवा पहिली आणि तिसरी वेगळी असते वगैरे. अन्यथा बहुधा कालिदास भास पाणिनी नाही कालिदास भास भारवी वगैरे ही मंडळी काव्यरचनेत इतकी निपुण होती की त्यांच्या बहुतेक सर्व श्लोकांमध्ये श्लोकाच्या 4ही ओळींमध्ये तेच गण असतात आणि त्यामुळे अख्खा श्लोक हा एकाच वृत्तात असतो. आणि सप्तशती म्हणा किंवा रामायण महाभारत म्हणा तिथे तुम्ही हे पाहाल की सगळ्या श्लोकांमध्ये हे तुम्हाला दिसेल की श्लोकाच्या 4ही चरणांमध्ये तोच गण असतो. त्यामुळे अख्खा श्लोक हा त्या एका विशिष्ट वृत्तामधलाच असतो. पण असं कधी कधी होतं की श्लोकाचा पहिला आणि दुसरा चरण एका वृत्तात आणि तिसरा आणि चौथा दुसऱ्या वृत्तात असतो किंवा पहिला आणि तिसरा एका वृत्तात आणि दुसरा आणि चौथा वेगळ्या वृत्तात. विशेषतः उपेंद्र वज्र आणि इंद्र वज्रांची अशी तरबियत बऱ्याच वेळेला होते आणि ती झाली की मग त्या प्रकारच्या वृत्ताला उपजाती असं म्हणतात. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम याच्या पहिल्या 2 ओळी आहेत त्या इंद्रवज्रेमध्ये आहेत आणि वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये या 3री आणि 4थी ओळ ही इंद्रवज्रामध्ये आहे. तर मग या श्लोकाला उपजाती असं म्हणतात. म्हणजे एखाद्या श्लोकाची सगळी चरणं ही जर एकाच वृत्तात नसली तर त्याला समवृत्त त्याला विषमवृत्त किंवा विषमछंद असं म्हणतात. तर समीर दादा तुला आणखी काही श्लोक असे घ्यायचे असतील तर ओरली प्रॅक्टिस अजून करता येईल आपल्याला. एक महिना मधलं घेऊया. घे ना. महिम्न पारंते परम विदुषो यस्य सदृशी. ही ओळ फक्त झाली. ही पहिली ओळ झाली. महिम्न पारंते परम विदुषो यस्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीना मपि तदवसन्नास्त्वयि गिरः भावाच्य सर्वस्वमतिपरिणाम येष स्तोत्रे हर निरपवाद परिकरः. असा हा पूर्ण श्लोक झाला. 17 वृत्त मला वाटतं शिखरिणी आहे. 17 अक्षर आहेत वाटतं. 17 अक्षर आहेत. हो 17 अक्षर ते आपलं क्रिया सिद्धीस सत्वे वसती माता उपकरणी. तुम्हाला हा स्क्रीन मी 2 मिनिटं बंद करतो आणि
मी माझा कॅमेरा दाखवतो. हे मला जरा हाताने लिहायला पटापट जमणार आहे म्हणून, बाकी काय ते स्क्रीनवर लिहायला वेळ लागतो. महिमना हाताचा आहे ना पहिलं. पारंते बरोबर. परमविदुषो परमविदुषो यद्य सदृशी यद्य सदृशी. बर. ओके, आता मी तुम्हाला स्क्रीन दाखवतो. स्क्रीन श्लोक लिहिलेला दिसतोय. हो. 3 अक्षर आहे. महिम्नः पारंते परम विदुषो यद्य यद्यस दृशी. बरोबर दिसतंय का उलट दिसतंय? नाही, दिसतंय बरोबर, फक्त जरा हलतंय कॅमेरा जास्त. हा, ते माझ्या हातात असल्यामुळे. हा बरोबर. हो, आलं लक्षात ते. आता महिम्नः मध्ये म ला लघु मात्रा, कारण त्याच्या पुढे काहीच नाही आणि ऱ्हस्व अक्षर आहे. ईच्या पुढे जोडाक्षर असल्यामुळे गुरु मात्रा आणि नहाला विसर्ग असल्यामुळे गुरु मात्रा. पाला गुरु मात्रा, ह्रस्वर अनुस्वार त्यामुळे गुरु मात्रा, तेची गुरु. परम त्याच्या पुढे काहीच नाहीये त्यामुळे सगळ्या लघु. विदुषो मध्ये वि ह्रस्व लघु, तू ह्रस्व लघु, शोची गुरु मात्रा. य ह्रस्व अक्षर असून पुढे जोडाक्षर असल्यामुळे गुरु. ची लघु आणि स ची लघु. अरे द्य जोडाक्षर आहे ना. य जोडाक्षर असल्यामुळे त्याच्या अलीकडचा य गुरु केलाय. हो, करेक्ट करेक्ट. पण लक्षात ठेवा, सदृशीमध्ये ध्रुवला ऋकार आहे. ध्रुव हे जोडाक्षर नाहीये. ध्रुवमुळे सदा सुरू करू नका. ध्रुवची मात्रा लघु मात्रा लघुच ठेवायची. ध्रुवची लघु आहे आणि शीची दीर्घ आहे. आता शेवटी 2च अक्षर उरली त्यामुळे आपण तेव्हा लग. आधीचे मात्र गण मिळाले आपल्याला. आता हा महिम्नाचा गण आहे. यगण. यगण. हा, य लघु आहे ना. हा, मगण. हा आहे नग. हो, नगण. सलगा हा सगड आहे. आणि हा दिसत नाहीये ते. यगणच आहे. दिसत नाहीये तू लिहिलेलं. हा एक दिवस. हा, हा यगण बरोबर. हा. तर य म न स य ल ग. आता हे जरा मला बघायला लागणार आहे की कुठलं वृत्त आहे ते. मी जरा बघतो आणि पटकन सांगतो आणि नंतर मी तुम्हाला एक लिस्ट पाठवणार आहे साधारण जी प्रमुख वृत्त आणि त्यांची लक्षणं. ही टोटल म्हणण्यापेक्षा श्लोक. हा, असं उदाहरण दिलं तर जास्त बरोबर बरोबर. म्हणजे त्या वृत्तात असलेला एक उदाहरणादाखल श्लोक ते अपेक्षित आहे. बरोबर. हा, मी म्हणालो तसं शिखरिणी वृत्त आहे. या वृत्ताचं नाव शिखरिणी. य म न स य ल ग. यमनस भ ल ग नाही. यमनस य नाही. यमनस भ ल ग. यमनस भलग असं आहे ते. रथस्यैकं चक्रं भुजगयमिता सप्ततुरगा निरालम्बो मार्गश्चरण विकलस्सारथिरपि रविर्यात्येवान्तं प्रतिदिनमपारस्य नभसः क्रियासिद्धिः सत्त्वे भवति महतां नोपकरणे
महिम्नः पारन्ते परम विदुषो यद्य सदृशी असं ते येईल. बरोबर, अगदी म्हणजे बरोबर. तू म्हणालास तेव्हा मला लगेच लक्षात आला होता शिखरणी, पण ते गड पाडून कन्फर्म करणं आवश्यक आहे. एकदा सवय झाली की मग आपण पटकन म्हणतो ना, मग आपण काही गड पाडत बसत नाही. आणि तुमचं कसं आहे, आमचं पाठांतराचा विषय आहे. मला गड त्याच्या टेक्निकल गोष्टी काही संबंध नाही. असं म्हणायचं पण म्हणायचंय, असं म्हणायचं असं शिकवायचंय, असंच करायचंय. अगदी बरोबर. नाही पण प्रॅक्टिकल विषय हा तसाच असतो. प्रॅक्टिकल विषयात तुम्ही टेक्निकॅलिटी मध्ये जात नाही त्याच्या, जातच नाही कधी. बरोबर बरोबर. म्हणजे आपण स्वयंपाक शिकवताना आपण काही ती साखर आधी प्रोटीन किती आहे, कॅलरी किती आहे, आधी तेल पटवायचं, त्याच्यात तेल टाकलंय की नाही बघायला 2 नाही याचे घालायचे, मोहरीचे घालायचे, असंच करतो. अगदी बरोबर, तसंच आहे. मग नंतर टेक्निकॅलिटीज मध्ये तुम्हाला त्याचा अनालिसिस करायचं झालं की मग त्या भानगडीत शिरतो आपण. आणखी जे कोणी आपल्याकडे सहभागी आहेत त्यांना कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत, काही वृत्त विचारायची आहेत, बाबा हा श्लोक कशातला आणि तो श्लोक कशातला, असं जर काही करायचं असेल तर विचारू शकता. सौरभ, एक सजेशन होतं की प्रत्येक वृत्तातलं उदाहरणासहित जर का ऑडिओ करता आला तर तो त्यांना ऐकून ऐकून पाठ करता येईल. करू ना, नक्की करू. चांगलं सजेशन आहे हे. कारण की चाल कशी ऐकून लवकर पाठ होते. हो 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 हो, अगदी बरोबर, अगदी बरोबर. त्यामुळे लक्षात येते. हा पण आणि अर्थातच काय आहे, हा वृत्त हा विषयच मुळात प्रॅक्टिकल आहे. श्लोक कसा म्हटला जातोय त्यावरच ते ठरतं. त्यामुळे मी आता कागदावर लिहून जे य म न स भ वगैरे जे काही उद्योग केले हे खरं म्हणजे कागदावर न लिहिता डोक्याने करायचे असतात. पण आमचं डोकं आता हल्लीच्या काळात तेवढं चालत नाही, त्यामुळे जमत नाही ते. 2 कॅल्क्युलेटर लागतो. नाही आणि काय आहे की जी वृत्त मला तोंडपाठ आहेत ती तुम्ही श्लोक म्हटल्या मी सांगू शकतो, पण जी वृत्त तोंडपाठ नाही आहेत तिथे मात्र हे कॅल्क्युलेशन करावं लागतं. कोणाला काही शंका विचारायच्या आहेत का? हा, आपल्याकडे 14 जण आहेत. शुभांगीताई आहेत, वेदा, स्मिता, चेतना, कविता, रुपाली, मोहन पोपळकर आणि रौनक आहेत, मुक्ता आहेत, अनघा आहेत. जर कोणाला काही विचारायचं असेल तर अगदी अवश्य विचारा. काही समजलं नसेल तर विचारा. आणखी काही त्यात कोणाला काही काढायचं असेल तर निश्चितपणे काढा, काही हरकत नाही. हो बघा ना, बोला. महिमला जर सांगितलं ते वृत्त तुम्ही लिहून पाठवू शकणार का? हो निश्चित निश्चित. महिमनं आता महिमनं पारमते ना, महिमनं पारमते त्याचं वृत्त शिखरिणी. शिखरिणी वृत्त आहे, लिहून देते. पण त्याचं जे तुम्ही आधीचे जे म्हटलं जे क्रिया फोड केलेली का? हा, ती आधी कसं केलेलं आहे ते इंद्र वज्रानं तुम्ही जे लिहून दिलं त्याप्रमाणे जर शिखरणी वृत्ताचं पण लिहून जास्त बरं पडेल. नक्की नक्की. काय करतो त्या पीपीटी मध्ये ह्या सगळ्याचा अंतर्भाव करतो आणि त्यात लिहून पाठवतो. अर्थात त्या पीपीटी मध्ये आणखीनही 2 गोष्टी आहेत. म्हणजे त्याच्यात असे उदाहरणादाखल श्लोक घेऊन त्यांचीही आपण अशी फोड करणारच आहोत. तर ते पण त्या पीपीटी मध्ये येणार आहे. फक्त ते सगळं करायला ना आत्ता नेमका वेळ मिळाला नाही, कारण मागच्या आठवड्यात शाळेचे रिझल्ट लावायचे होते. मग त्यानंतर बोर्डाचं पाठ्यपुस्तक मंडळाचं काम चालू आहे. असे सगळे उद्योग चालू आहेत. तर त्यात ही पीपीटी बसून थोडीशी केली. आणखीन समीर दादा आणि ऋतुजाताईंनी जे 2 सूचना केल्या त्या खूप महत्वाच्या आहेत. तर त्याचा अंतर्भाव करून ती पीपीटी परिपूर्ण करूनच ती तुमच्याकडे पाठवतो. आणि मग ती तुम्ही चालवून बघा ती पीपीटी तुमच्या घरी. आणि पुन्हा असं एखादं सेशन घ्या. तुम्हाला वाटलं की सर नाही होते असं एकत्र बसून करायला मजा येते तर करू एकत्र बसून पुन्हा वेळ काढून. काही हरकत मी तेच सांगणार होते की अजून असे एकच नाही, असं आठवड्यात महिन्यातून एकदा तरी घेऊया. आणि ऍक्च्युली मी छंदरुचीचं काय म्हणतात समीर दादा काय म्हणतात?
काय आवाज ऐकून नाही आला. नाही मी काहीच म्हणत नाही. अच्छा, हा वेदात आहे, बोला. ऍक्च्युली छंदवृत्तीचा एक असा एक मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये एक हे कार्यशाळा झाली होती. बर बर. 5 दिवस आणि सुरुवात होती माझी. मराठीचा काही मराठी संस्कृतचा काही संबंध नव्हता. अच्छा अच्छा अच्छा. मला वाटतं मंजुषा गोखले मॅडम होत्या तेव्हा. मंजुषा गोखले मॅडम होत्या का? नाही आता रिसेंटली गेल्या वर्षी, त्यामुळे गोखले मॅम नव्हत्या. अरे सौरभ त्या MA करतायत आता. श्रीहरी सर आले होते. अच्छा, श्रीहरी गोकर्णकर. अरे तो तर कवी आहे आधुनिक. त्यांचं ते एकच भुजंग प्रयास सर बोलतायत ते असं कानात बोलतंय आणि कळलं होतं, पण ते आम्हाला कळालं नव्हतं खरंच. ते जास्त स्पष्ट झालं एवढं. अगदी बरोबर. नाही, आणि भुजंग प्रयात म्हणताना ना शक्यतो भुजंग प्रयातम म्हणायचं. याचं कारण त्या तच्या पुढे जर म नाही लावला तर मराठी माणूस ते भुजंग प्रयात असं म्हणतो. मग ते वजन मिळत नाही आपल्याला, तर त्या शेवटच्या तचं गुरु वजन मिळण्याकरता भुजंग प्रयातम असं म्हणायचं. अगदी अगदी. नाही, श्रीहरी हा माझा खूप चांगला मित्र आहे. तो आणि मी पाठ्यपुस्तक मंडळात आम्ही एकत्र असताना पुण्याला आम्ही चांगले 4-5 दिवस एकत्र राहिलेलो होतो तिथे. आणि मग त्याच्या नवीन रचना आणि मी काहीतरी नवीन केलेल्या गमती असं ते सगळं आम्ही एकत्र केलं होतं. आणि त्याचा आता खरं सांगायचं झालं ना तर स्वतःचा संस्कृत आहे. पण माझे गुरुजी होते ते अवैध होते. गेले 9 महिन्यामध्ये गेले. काय नाव? नारायण साठे. आपण या निमित्ताने आजचा जो कार्यक्रम आहे, म्हणजे आज जो आपण वर्ग घेतला तो आपण त्यांना आदरांजली म्हणून अर्पण करूया. कारण हव्य तीर्थ व्यक्तीकडनं तुम्ही शिकलात म्हणजे खूपच मोठी गोष्ट झाली आहे. आणि त्यांनी आपल्याकडनं कुठून गेलो दीर्घ अक्षर हीच पद्धत वापरतोय. बाकी मला टेक्निकली खरंच काही माहिती नाही. पण त्यांनी शिकवलं ते मुलांनी ह्या विद्यार्थ्यांकडनं खोटून घेतो. अगदी करतो. अगदी अगदी. पण प्रॅक्टिकली त्यांचं एक शिकवणं, त्यांचं एकच सांगणं असायचं की कापूस पिंजून कसा तंतू मोकळा करायचा असतो म्हणे अक्षरांनी अक्षर स्पष्ट पद्धतीनं स्वच्छ म्हणायचं. आणि काशीपासून कन्याकुमारी पर्यंत ग्रहीपीठाचे शंकराचार्य तुमच्या समोर बसले तरी ते म्हणाले पाहिजेत नाही रे बाबा अतिशय उत्तम म्हणतोय. किंवा एखादा बहिरा बसला असला तरी तोही म्हणायला पाहिजे स्वच्छ म्हणतोय. शिकवण्याची पद्धतच सुंदर होती त्यांची. आणि ती मला किंचितची आत्मसात झालेली आहे. अगदी अगदी निश्चित त्याचा उपयोग होतो. मी ज्यांच्याकडे संस्कृत शिकलो ते ठाण्याचे डॉक्टर बारा दीक्षित, ते पण आता नाहीये. 2007 साली ते वारले. पण त्यांनी संस्कृत मला कधी व्याकरण किंवा विषय म्हणून कधीच शिकवलं नाही. ते माझ्याशी संस्कृतात बोलायचे त्यांच्या घरी. ते आणि त्यांचे मिसेस एकमेकांची संस्कृतात गप्पा मारायचे. आणि ते संभाषण संस्कृत सारखाच प्रकार त्यांच्या घरी गेलं की संस्कृतात बोलायचं. आणि त्यांनी मला सांगितलं, ती दृष्टिकोन दिला त्यांनी मला की संस्कृतकडे तू एक भाषा म्हणून बघ, अभ्यासाचा विषय म्हणून नको बघू, मग त्याची मजा येईल. नाहीतर अभ्यासाचा विषय आहेच नाही असं नाही, पण मुळात ती एक भाषा आहे आणि आपण भाषेचा अभ्यास करतोय हे लक्षात घे. मग तुला समजेल की काश्मीरातले जे ब्राह्मण आहेत किंवा काश्मीरातले जे वेदपाठी आहेत ते श ठिकाणी ख म्हणतात. त्यामुळे यजुर्वेदातल्या शाखेमध्ये ख ला देखील क्रमवार मानलं जातं. सहस्रशीर्षा पुरुषा असं म्हणणार ते, पुरुष हा नाही म्हणणार. याचं कारण आहे आणि त्याचं शास्त्राने ते मान्य करून घेतलेलं आहे त्या वेळेला. हा दृष्टिकोन जर मिळाला तर तुम्ही पण काव्यतीर्थ व्यक्तीकडे शिकल्यामुळे खूप एक आयुष्यात मोठा तुम्हाला तो एक साठा ज्ञानाचा मिळालेला आणि तो साठा साठे या व्यक्तीकडून मिळालेला साठा आहे. खरंच ही एक खूप मोठी गोष्ट आहे आणि तुमच्याकडून या लोकांना शिकायला मिळतंय. त्यामुळे प्रॅक्टिकल नॉलेज ज्याला म्हणतात ते सगळ्यात महत्वाचं असतं. तुम्ही
विटॅमिन आणि प्रोटीन आणि मिनरल्सचं किती विश्लेषण करा, समोर उपाशी माणूस बसलेला असेल तर आमटी भात करून वाढायला लागतो. त्याला तो भाव पण चालतो त्याला तुम्ही म्हणाल की आमचे एक शिक्षक परांजपे सर म्हणून आहेत, कुटीरोद्योगच्या समोर त्यांचा दवाखाना आहे, वैद्य परांजपे. ते सांगतात म्हणे एखाद्या उपाशी माणसाला सांगितलं की त्या तुला भूक लागली आहे ना, काजू मध्ये इतके कॅलरीज आहेत, बदामात इतके कॅलरीज आहेत, तो म्हणतो मला वडापाव दे. वडापाव चेपल्यावर पोट भरल्यासारखं वाटतं, त्याच्याने मी काम करू शकतो. बरोबर आहे. उपाशी माणसाला अरे नाही रे, ते डाळीत तुरडाळीत बघ भरमसाठ प्रोटीन नसतात, त्याचा त्रास होतो, त्यामुळे मी तुला मुगडाळच वाढतो म्हणेल तो. अहो सर, मला मुगडाळीची चव नाही. त्यामुळे शेवटी व्यवहार जिथे येतो तिथे व्यावहारिक पद्धत महत्वाची आणि शास्त्राध्ययनात शास्त्राध्ययन असं आहे. दोन्हीची सरमिसळ. अगदी. त्यामुळे शक्यतो समीर हळदे सरांचं लेक्चर 6 महिने आणि त्याच्यानंतर 1 लेक्चर सौरभ बोंद्रे असं प्रमाण ठेवलं तर ते फरक. महिने होते, महिने जास्त होतील ना? नाही होईल. काय माझं लेक्चर हे खोबरं कोथिंबीर आहे, मुळातला पदार्थ व्यवस्थित शिजवल्यावर मग वरती खोबरं सगळ्यांकडून तर अप्रतिम खूप छान शिकवते, ते वादच नाहीये. आता काय होतंय, मी MA करते असाला काव्य प्रश्न ते थोडं त्या दृष्टीने पण बरं होईल मला. निश्चित. अगदी आपण म्हणजे ऋतुजा ताईला आपण सांगूया की आपण असंही करता येईल की समीर दादाच्याच लेक्चरला माझं लेक्चर न ठेवता, कारण त्याला त्याचंही पुढे शिकवत राहायचंय. बरोबर. हा, एखाद्या दिवशी शनिवारी म्हणा, रविवारी म्हणा, चालेल. आणि मग त्या दिवशी आपण काय करू की समीर दादा त्याच्यातर्फे एक 5-6 श्लोक घेऊन येईल, मी एक 7-8 श्लोक घेऊन येईल, तुम्ही देखील 1-1 श्लोक निवडून आणा. आणि संस्कृतातलाच पाहिजे असं नाही, मराठीत सुद्धा वृत्तबद्ध काव्य भरपूर आहेत, त्यातलं एखादं भरपूर आहेत. मनाचे श्लोक आहेत. हो, समर्थ साहित्यामध्ये भरपूर आहेत. हो. तर मनाचे श्लोक हे बरेचसे भुजंग प्रयात आहेत. प्रभाते मनीराम चिंतित दावा भुजंग प्रयातम भुजंग प्रयात. असं आहे. मनाचे श्लोक संपूर्णपणे भुजंग प्रयात आहे, म्हणजे पूर्ण मनाचे श्लोक भुजंग प्रयातात आहेत. फक्त मध्ये एक काही अपवादात्मक असे 5-6 श्लोक तुम्हाला सापडतील की जिथे एखादी मात्रा जुळत नाहीये, मग तेवढा विशिष्ट श्लोक हा आपण विषमवृत्त आहे, मग त्याला भुजंग प्रयात म्हणता येणार. आता अजून एक